गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल संकल्प कोचिंग क्लासेस युवराज संगम. आणि आज आपण जो नवीन टॉपिक सुरू करत आहोत जे की आपल्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये आहे अमाइन्स. यस, डिस्कस अबाउट द अमाइन्स. यापूर्वी आपण अल्डिहाइड कीटोन्स कार्बोक्सिलिक ॲसिड हा चॅप्टर बघितला होता आणि आपला जो लास्ट व्हिडिओ होता कार्बोक्सिलिक ॲसिड त्याबद्दल आपण इंट्रोडक्शन्स, नॉमेनक्लेचर, प्रिपरेशन्स, केमिकल फिजिकल प्रॉपर्टी अँड सो ऑन जे की आपण सर्व पाहिलं होतं. या चॅप्टरमध्ये आपलं नवीन चॅप्टर आहे तर आपलं बघायचं आहे अमाइन्स. तर अमाइन्सबद्दल आपल्या इथे जे काही जनरली बघायचं आहे ते काय तर सुरुवातीला लक्षात ठेवत चला, सुरुवातीला हा जो आपला चॅप्टर होता तो कंपाऊंड कंटेनिंग नायट्रोजन होता आणि बराचसा भाग सेम टू सेम त्यामध्ये आहे. असा फारसा चेंज काय झालेला नाही. फक्त आता बघायचं आपल्याला नेमकं की हे अमाइन्समध्ये काय. ठीक आहे, तर बघा इथं आपण अमाइन्समध्ये आपण जनरली पाहू शकतो की इथं डिफाईन केलं. ठीक आहे, amines are the organic compound containing nitrogen and having the basic character. Yes, त्यामुळे आपण सरस amines एक प्रकारचा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे आणि तो ॲक्च्युली ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेच, पण ज्याप्रमाणे आपला कार्बोक्सिलिक ॲसिड ज्याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुप्स आणि हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट होते त्याचप्रमाणे याच्यामध्ये कंपाऊंडमध्ये नायट्रोजन प्रेझेंट असला पाहिजे आणि ते एक प्रकारचं त्याला बेसिक कॅरेक्टर सुद्धा असले पाहिजे. त्यालाच आपण एक प्रकारचं अमाइन्स असं म्हणू शकतो. ठीक आहे, तर बघा हे अमाइन्स जनरली कशा कशामध्ये प्रेझेंट असते हे आपण पाहू शकतो. अमाइन्स प्रेझेंट इन द प्रोटीन्स. यस, प्रोटीन्स, विटॅमिन्स, हॉर्मोन्स अँड निकोटीन अँड एक्सेट्रा. बघा इत्यादी याच्यामध्ये आपला जो अमाइन्स आहे ठीक आहे तो प्रेझेंट असतो. आणि एक लक्षात ठेव चला, अमाइन्स हा जनरली चवीला ठीक आहे. आता बघा हा जो आपला अमोनिया आहे ठीक आहे, अमोनिया ठीक आहे. तर बघा आता अमोनिया आपण बघायला गेलो तर इथं बघू शकतो आपण जे काय तर अमोनियापासून जे काय आपण ज्याचे आणखी एक प्रकारे डिफाईन ठीक आहे द सॉरी काय अमाइन्स आर द alkylo aryl derivative of ammonia which are formed by replacement of one or more hydrogen atom of ammonia by one or more alkyl or aryl group. ठीक आहे, दोन्हीपैकी एक डिफाईन आपण लक्षात ठेवू शकतो. जे तुम्हाला एक्झिस्ट जाईल सोफिस्टिकेटेड वाटेल ते डिफाईन आपण घेऊ शकतो. ठीक आहे, हरकत काहीच नाही. तर बघा आता अमाइन्स आपण काय म्हणलं सर एक प्रकारचं ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड असल्या प्रकार त्याला काही प्रकारचं तो कंटेन करतो नायट्रोजनला आणि त्यात एक प्रकारचं बेसिक कॅरेक्टर सुद्धा त्याला असलं पाहिजे तरच आपण त्याला अमाइन म्हणू शकतो. आणि कधी मला लक्षात ठेवून चला की आणि अनादराची डिफाईन आपण आपल्या नोट्समध्ये लिहून घेऊ. ठीक आहे, amines are the alkyl or aryl derivative of ammonia which are formed by replacement of one or more hydrogen atom of ammonia by one or more alkyl or aryl group. ठीक आहे, बघा आता एक लक्षात ठेव चला, ॲलिफॅटिक सुद्धा अमाइन्स आहे आणि ॲरोमॅटिक सुद्धा अमाइन्स आहे. जनरली आपल्याला सरसं बघायचं. ठीक आहे, आणि याचं पुढच्या नेक्स्ट पार्टवर सुद्धा आपल्या एक प्रकारचं क्लासिफिकेशन सुद्धा बघायचं. ठीक आहे, तर आपण रिपीट करू शकतो अमाइन्स नेमकं काय. ठीक आहे, बघा आता अमाइन्स एक प्रकारचं ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड असल्याबरोबर तो नायट्रोजन कंटेंट करतो आणि नायट्रोजन कंटेंट कोणत्याही प्रकारचं हॅव्हिंग द बेसिक कॅरेक्टर. ठीक आहे, आणि अल्सो अमोनिया कशामध्ये सॉरी अल्सो अमाइन्स कशामध्ये प्रेझेंट असतो present in the proteins, vitamins, hormones, nicotine and etc. These are the present in the all of them. ठीक आहे, आता बघा जनरली आपण पाहायला गेलो कंपाऊंड जे नायट्रोजन कंटेन करते. ठीक आहे, आता बघायचं म्हणजे एक प्रकारचं NH2 देणार सॉरी NH4, NH3, NH2. ठीक आहे, ज्याप्रमाणे आपण जे कंपाऊंड कंटेन करते NH4, NH2, NH3 ठीक आहे त्याप्रमाणे विशिष्ट प्रकारचे नाव असतात जे की आपण आता क्लासिफिकेशन मध्ये सरसं बघणार. ठीक आहे, आता जनरली एक थोडंसं रिकॉल करू. ठीक आहे, amines are the organic compound containing nitrogen and having the basic character. हे सुद्धा एक डिफाईन झाले. किंवा त्याच्या व्यतिरिक्त म्हणलं आपण सरसं amines are the alkyl or aryl derivative of ammonia which are formed by replacement of one or more hydrogen atom of ammonia by one or more aryl or alkyl group. ठीक आहे, दोन्हीपैकी एक डिफाईन तुम्ही तुमच्या जे काही एक प्रकारचं सोफिस्टिकेटेड लँग्वेज असेल त्याच्यात तुम्ही हे करू शकता. हरकत काहीच नाही. लक्षात ठेवायचं अमाइन्स प्रोटीन्स, विटॅमिन्स, हार्मोन्स आणि निकोटीनमध्ये सरस प्रेझेंट असं. ठीक आहे, तर बघा आता आपल्या समोरचा भाग बघायचा क्लासिफिकेशनचा. ठीक आहे, ठीक आहे, आता बघा याचं आपल्याला क्लासिफिकेशन बघायचं. ठीक आहे, आता बघा तर क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स. ठीक आहे, डिपेंड्स ऑन द प्रेझेंट ऑफ द हायड्रोजन ॲटम इन देम. ठीक आहे, म्हणजे निरा पडतं याचं जे अमाइनचं क्लासिफिकेशन आहे. ठीक आहे, तर यामध्ये प्रेझेंट असलेल्या हायड्रोजनवर सरसं डिपेंड करते. म्हणजे तो प्रायमरी आहे, सेकंडरी आहे, टर्शरी. ठीक आहे, वन बार आपण पाहू शकतो. बघा NH2 ठीक आहे, डॅश NH2 आणि एक लक्षात ठेव चला हे जे आपण डॅश देतो. ठीक आहे, एक प्रकारचा हायपन देतो तर हे प्रकारचा नाही की अल्किल ग्रुप प्रेझेंट राहण्यासाठी असतो. जनरली कोणत्याही फंक्शन ग्रुप आपण
प्लेन लिहू शकत नाही. ठीक आहे. तर बघा जे काय ते इथं एक नंबर दिला NH2 तो आपला प्रायमरी अमाइन झालं. त्यानंतर NH आहे तो आपला सेकंडरी अमाइन झालं. त्यानंतर 3 नंबरला N आहे तो आपला टर्शियरी अमाइन झालं. ठीक आहे. बघा लिहिण्याची पद्धती बघू शकतो काय तर इथं नाही का ऍक्च्युअली एकच ग्रुप प्रेझेंट असतो म्हणून तो प्रायमरी अमाइन झाला. त्यानंतर इथं 2 अल्किल और अल्किल ग्रुप प्रेझेंट असतो म्हणून तो सेकंडरी अमाइन झाला. इथं 3 अल्किल किंवा अल्किल ग्रुप प्रेझेंट असतात त्यामुळे तो एक प्रकार टर्शियरी अमाइन झाला. अनेक लक्षात ठेवत चला NH2 NH आणि N या ग्रुपला आपण विशिष्ट प्रकारचं नाव देऊ शकतो. NH2 म्हणजे आपला अमिनो ग्रुप झाला. कोणता ग्रुप झाला? अमिनो ग्रुप झाला. त्यानंतर NH म्हणजे आपला इम्युनो ग्रुप झाला. इम्युनो. ठीक आहे. बऱ्याचशा पुस्तकांमध्ये नाही अथवा असेल पण तुम्ही इथे लक्ष देऊ शकता. त्यानंतर या प्रकारचा जर काही प्रकारचा अमाइन्स असेल ठीक आहे तो आपण त्याला टर्शियरी नायट्रोजन असं म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? टर्शियरी नायट्रोजन. ठीक आहे. आता बघा वन बाय वन आपण म्हणलं ठीक आहे. आता बघा एक डिफाइन करू शकतो. ठीक आहे. द कंपाउंड कंटेनिंग only one alkyl or aryl group is called as the primary amines. yes काय म्हणलं आपण सरसर ते एक प्रकारचं या इथे लिहून द्या. ठीक आहे. हे NH2 आपलं सरसर. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये फक्त एकच अल्किल किंवा अरिल ग्रुप असणार आहे त्याला आपण प्रायमरी अमाइन म्हणू शकतो. किंवा द कंपाउंड विच आर फॉर्म बाय रिप्लेसमेंट ऑफ ओनली वन हायड्रोजन आयटम ऑफ अमोनिया बाय ओनली वन अल्किल और अरिल ग्रुप. ठीक आहे. जी डिफाइन तुम्हाला सोपी जाऊ शकते हरकत नाही तुम्ही रिकॉल करू शकता. आणि बघा हे डिफेन्स एकदम सोफिस्टिकेटेड भाषेमध्ये आहे. सांगायला गेलं तुम्हाला तर द कंपाउंड कंटेनिंग ओनली वन अल्किल और अरिल ग्रुप कॉल्ड ॲज द प्रायमरी अमाइन. देन ऑल्सो सेकंडरी अमाइनमध्ये ॲक्च्युअली एक 2 अल्किल किंवा अरिल ग्रुप असतात. ठीक आहे. द कंपाउंड कंटेनिंग 2 अल्किल और अरिल ग्रुप कॉल्ड ॲज सेकंडरी अमाइन. अँड टर्शियरी अमाइन पाहायला गेलो तर 3 अल्किल किंवा अरिल ग्रुप असतात. द कंपाउंड कंटेनिंग 3 अल्किल और अरिल ग्रुप इज कॉल्ड ॲज टर्शियरी अमाइन. आता बघा हे एवढे जे आपण प्रायमरी सेकंडरी टर्शियरी अमाइन बघितले. ठीक आहे. त्यामध्ये आपण एक प्रकारचं ते एक्झाम्पल पाहायचं आणि जनरल लक्षात ठेवत चला इथं बघा आता एकच देशामध्ये याच्यामध्ये फक्त प्रायमरी अमाइनमध्ये फक्त आणि फक्त एकच अल्किल किंवा अरिल ग्रुप प्रेझेंट असणार. ठीक आहे. म्हणजे तो प्रायमरी अमाइन झाला असेल असं. त्यानंतर बघा लक्षात ठेवत चला की याच्यामध्ये 2 एक प्रकारचे अल्किल किंवा अरिल ग्रुप असणार तो आपला सेकंडरी झाला. त्यानंतर 1 2 3 याच्यामध्ये 3 अल्किल किंवा अरिल ग्रुप सरसर प्रेझेंट असणार त्यानुसार तो आपला टर्शियरी अमाइन झाला. आणि याला आपण प्रायमरी अमाइनला आपण अमिनो ग्रुप असतो. सेकंडरी अमाइनला आपण इम्युनो ग्रुप असतो आणि टर्शियरीला आपण टर्शियरी अमाइनला आपण टर्शियरी नायट्रोजन म्हणतो. ठीक आहे. तर बघा आता विशिष्ट प्रकारचे आपण जे क्लासिफाय बघतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं वन बाय वन एक्झाम्पल सुरुवातीला बघायचं आपल्याला प्रायमरी अमाइनचं एक्झाम्पल. ठीक आहे. तर बघू शकतो आपण. तर बघा आता यामध्ये आपण म्हणलं असं की प्रायमरी सेकंडरी टर्शियरी अमाइन. ठीक आहे. तर बघा आता बघू शकतो आपण प्रायमरी अमाइन म्हणजे आपला NH2 झाला. सेकंडरी मध्ये आपला NH झाला आणि टर्शियरी मध्ये आपला टर्शियरी नायट्रोजन झाला. ठीक आहे. लक्षात ठेवत चला की आता बघा याच्यामध्ये आपण म्हणलं प्रायमरी सेकंडरी टर्शियरी अमाइन. ठीक आहे. या प्रायमरी सेकंड टर्शियरी अमाइन मध्ये एक लक्षात ठेवायचं की इथे नाही ऍक्च्युअली 2 आहेत आणि इथे सरसर 3 आहेत. ठीक आहे. म्हणजे काय अल्किल किंवा अरिल ग्रुप आपल्या सेकंडरी टर्शियरी मध्ये 2 आहेत. ठीक आहे. ज्याप्रमाणे आपण इथं मध्ये पाहिलं होतं तर सेम असेल तर आपण सिमेट्रिकल म्हणतो सिंपल म्हणतो. जर का डिफरंट असेल तर आपण त्याला काय म्हणतो अनसिमेट्रिकल मिक्स किंवा एक प्रकारचं अनसिमेट्रिकल म्हणतो. ठीक आहे. बघा आता इथे प्रश्न राहणार नाही फक्त एक हायड्रोजन सरसर रिप्लेस करू शकतो. ठीक आहे. इथे नाही का ऍक्च्युअली NH असल्या कारणानं इथे 2 अल्किल ग्रुप बिटवीन बी सेम और डिफरंट सुद्धा चालू शकते. ठीक आहे. आणि जर का सेम असेल तो सिंपल अमाइन झाला सिमेट्रिकल अमाइन झाला. जर एक प्रकारचा अल्किल किंवा अरिल ग्रुप जर डिफरंट असेल तर तो काय एक प्रकारचा आपला मिक्स झाला किंवा अनसिमेट्रिकल झाला. त्याचप्रमाणे इथं सुद्धा इथं म्हणलं आपण सरसर की 1 2 3 विच मे बी सेम और डिफरंट. ठीक आहे. जर सेम असेल तो सिमेट्रिकल तर सिंपल अमाइन झाला. जर का डिफरंट असेल तर तो काही प्रकारचा कसा झाला अनसिमेट्रिकल मिक्स झाला. ठीक आहे. तर बघा इत्यादी प्रमाणे आपण पाहू शकतो जे काय तर कारण इथं 2 अल्किल और अरिल ग्रुप सुद्धा असू शकतात विच मे बी सेम और डिफरंट सुद्धा आणि याच्यामध्ये 3 अल्किल ग्रुप और अरिल ग्रुप असू शकतात विच मे बी आल्सो सेम और डिफरंट. ठीक आहे. आणखी बघा पुढचं आपण बघू शकतो क्लासिफिकेशन. बघा आणखी याचा क्लासिफिकेशन पाहायला गेलो तर आपण इथं बघा ॲलिफॅटिक अमाइन्स आहे आणि इथं आपलं ॲरोमॅटिक अमाइन्स आहे. बघा आता ॲलिफॅटिक अमाइन्स म्हणजे आपले एक प्रकारचं CH3NH2 याचं एक्झाम्पल झालं आणि ॲरोमॅटिक अमाइन्स म्हणजे एक प्रकारचं बेन्झीन रिंग आहे. बेन्झीनला आपण NH2 अटॅच केल्यामुळे एक प्रकारचा कारण हा आपण NH2 आपला अमाइन झाला प्रायमरी अमाइन झाला सरसर. आणि एक लक्षात ठेवायचं की हे ॲरोमॅटिक अमाइन्स आणि ॲलिफॅटिक अमाइन्स जनरली आपण पाहिलं म्हणजे C6H5NH2 याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला झाला आणि आपल्या ओपन चेन ऑलरेडीच असल्या कारण आपण CH3NH2 आपण याला सरसर म्हणू शकतो. ठीक आहे. आता बघा ॲलिफॅटिक अमाइन्स आणि ॲरोमॅटिक अमाइन्स या जनरली आपण इव्हन ऑल ऑफ द क्लासिफिकेशन सरसर बघितलं. आता वन बाय वन आपला प्रायमरी अमाइन्स त्याचं एक प्रकारचं नाव बघायचं डिफाईन बघायचं एक्झाम्पल बघायचं. ठीक आहे. बघा आपण ते बघू शकतो. आता
बघा आता आपण वन बाय वन याचे एक्झाम्पल बघू शकतो, प्रायमरीचं, सेकंडरी आणि टर्शरीचं. ठीक आहे, तर बघा आता बघायला गेलं आपण तर NH2, NH and N याप्रमाणे सरस आपले एक्झाम्पल असणार. ठीक आहे, आता इथं बघा प्रायमरी अमाइन्स आहे, तर त्याचे एक्झाम्पल आहे CH3NH2, त्याचं नाव आहे मिथिल अमाइन, कारण हा जो एक प्रकारचा प्रायमरी कार्बन ॲटम सरस अटॅच असतो. ठीक आहे, त्याचप्रमाणे बघा आता C2H5NH2 इथिल अमाइन झाला. त्यानंतर आपलं तिसरं एक्झाम्पल आहे CH3H7NH2 तो N प्रोपिल अमाइन झाला. ठीक आहे, तर जनरली आपण NH2 ग्रुप जिथे वापरतो तो प्रायमरी अमाइन झाला सरस. कम टू द सेकंडरी अमाइन्स CH3NH-CH3. इथं बघा जे काय तर सेकंडरी आणि टर्शरी मध्ये एक प्रकारचं सिंपल और मिक्स अमाइन्स असण्याची फार शक्यता असते. एक लक्षात ठेवायचं आता, ज्याप्रमाणे आपण इथं मध्ये ROR' म्हणजे ऍक्च्युली तो घेतला जनरल ग्रुप मध्ये. ठीक आहे, तिथं जेव्हा आपण नॉमिनल देतो किंवा नाव देतो, ठीक आहे, तर तिथे नाही का ऍक्च्युली अल्फाबेटिकली पहिले जे नाव असेल अल्फी ग्रुपचं तो पहिले येणार, त्यानंतर शेवटी जो काय आपला असेल त्यानंतर सफिक्सला आपला अमाइन सरस येणार. इथं बघू शकतो काय तर सेकंडरी म्हणजे एक्झाम्पल बघा, 2 अल्फी ग्रुप आहे सरस, 2 अल्फी ग्रुप आहे पण तो सेम आहे म्हणून त्याचं नाव झालं डायमिथिल अमाइन झालं. आता बघा इथे एक प्रकारचं डिफरंट आहे सरस, म्हणजे मिक्स सेकंडरी अमाइनचे एक्झाम्पल आहे. ठीक आहे, C2H5NH-CH3. ठीक आहे, आता बघा C2H5 आणि CH3 म्हणजे आपला मिथिल ग्रुप झाला म्हणजे M, आणि C2H5 म्हणजे आपला इथिल झाला म्हणजे E. सुरुवातीला काय यायला पाहिजे, E यायला पाहिजे, म्हणून याचं नाव झालं इथिल मिथिल अमाइन्स. काय झालं, इथिल मिथिल अमाइन. त्यानंतर बघा आता CH3NH-CCH5, CH3 म्हणजे आपला मिथिल ग्रुप झाला, CCCH5 म्हणजे आपला फिनिल ग्रुप झाला, त्याचं नाव काय मिथिल फिनिल अमाइन्स. काय नाव आहे त्याचं, मिथिल फिनिल अमाइन. त्यानंतर आपला लास्टचा आपलं जे काय आहे टर्शरी अमाइन. ठीक आहे, टर्शरी अमाइनचे एक्झाम्पल झालं आपलं CH3N, CH3, ठीक आहे, बघा आता याच्यात 1, 2, 3. ठीक आहे, 3 अल्किल ग्रुप आहे which may be same or different. Then also it is called as a trimethyl amine, but here is the possibility is mixed. C2H5N, C2H5, there are the only 2 alkyl group are same and one is the different. Then it is also called as, then also come to the point of the alphabetically arrangement. ठीक है, C2H5, C2H5, these are the ethyl group, these are the ethyl group and come to the belong the alphabet E. CH3 is the only one group and it is come to the belonging alphabet M. Then also diethyl, yes, diethyl, and last one is the middle alkyl group is the methyl and suffix is the amine. These are the primary, secondary, tertiary amines example of their structures and also the names of the structure. ठीक है, then also the next part is the nomenclature of प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अमाइन. ठीक आहे, आता बघा इत्यादी प्रमाणे आपण जे काय पाहिलं होतं, ठीक आहे, की प्रायमरीचं, सेकंडरी आणि टर्शियरी. ठीक आहे, प्रायमरी अमाइन्स, सेकंडरी अमाइन्स आणि टर्शियरी अमाइन मध्ये जनरली फरक आहे तो आपण पाहिलं. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओ पोहोचतो आपण. Then next part of the chapter is the nomenclature of amine. There are the 2 methods, that is number 1 the common names and we generally discuss about the IUPAC. Yes, one method we discuss about this. First of all the common names. Yes, लक्षात ठेवा ते काय झालं, कॉमन नेम्स आणि IUPAC नेम मध्ये आपण जनरली आपण एवढे चॅप्टर झाले पाहत आलो की कॉमन नेम मध्ये आपण यन, आयसो, सेकंडरी, टर्शरी, नियो, ठीक आहे, याप्रमाणे आपण प्रिफिक्स वापरू शकतो. पण आपण IUPAC नेम मध्ये आपण यन, आयसो, सेकंडरी प्रिफिक्स वापरू शकत नाही, कारण त्याचे रूल जे असेल त्या रूल आपण फॉलो करू शकतो. त्याच्यामध्ये आपण 1, 2 जे काय नंबरिंग देऊ शकतो. ठीक आहे, जनरली आता बघायला गेलं आपण, ठीक आहे, तर एक लक्षात ठेवायचं की कॉमन नेम मध्ये IUPAC नेम मध्ये कधी मला ठेवायचं, काही जणांना कॉमन नेम सोपे जातात, काही जणांना IUPAC नेम सोपे जातात. ज्यांची त्यांची टेंडन्सी असते आपण सोपं कोणतं आणि अवघड कोणतं. ठीक आहे, इव्हन मी तर म्हणतो दोन्ही सुद्धा सोपे आहे आणि जर अभ्यास नाही केला तर दोन्ही सुद्धा एक प्रकारचे अवघड आहे. ठीक आहे, बघा आता बघायला गेलं आपण तर एक लक्षात ठेवायचं आता कॉमन नेम ऑफ अमाइन. सुरुवातीला एक लक्षात ठेवायचं की कॉमन नेम अमाइनचे कसे ऑप्टेन होतात. ठीक आहे, द कॉमन नेम्स ऑफ अमाइन्स आर ऑप्टेन by writing the alkyl or allyl group which is attached to the nitrogen atom and then adding the suffix amines. ठीक आहे, आपण काय म्हणलं सर अमाइनचे कॉमन नेम आपण कसे ऑप्टेन करू शकतो, जेव्हा त्याचं एक प्रकारचं नाही का अल्किल किंवा अलील ग्रुप तो नायट्रोजन ॲटम जे काय अटॅच असेल, ठीक आहे, तो अल्किल अलील ग्रुपचं सुरुवातीला नाव लिहायचं आणि त्यानंतर त्याचं एक प्रकार सफिक्स जे लावायचे असेल जे आपलं काय असेल अमाइन्स असेल. ठीक आहे, आपण आज सुरुवातीला बघू शकतो. बघा आता नायट्रोजन ग्रुपला नाही का CH3 अटॅच आहे, नायट्रोजन ग्रुपला C2H5 अटॅच आहे, नायट्रोजनला एकूण नाही का सरस होतो तर C3H7 सरस अटॅच आहे. आता बघा जे काय तर CH3NH2, C2H5NH2, C3H7NH2. एक लक्षात ठेवायचं सुरुवातीला आता बघा नायट्रोजन ॲटमला जे आपले अल्किल किंवा अल्किल ग्रुप सरस अटॅच आहे ते बघायचं तर मिथिल आहे. ठीक आहे, म्हणजे इथे सरस मिथिल आहे आणि त्यानंतर सफिक्सला जोडायचा अमाइन्स, त्यानंतर C2H5 इथिन, NH2 अमाइन्स. म्हणजे जनरली आपण म्हणलं सरस
जे अल्किल ग्रुप आहे सर असं नायट्रोजन ॲटमला अटॅच आहे त्यासोबत तो घेणार आणि त्यानंतर आपण जे म्हणणार सर असं की तो सफिक जे असेल तो आपला अमाइन्स असेल. ठीक आहे, हे आपले अगदी सोपे एक्झाम्पल झाले. पुढचे आपण आता कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल पाहू शकतो पुढे. तर बघा आता अनादर एक्झाम्पल पाहिले आपण जे काय आता सुरुवातीला आपण एकदम कॉमन एक्झाम्पल पाहिले होते. आता हे बघू शकतो आपण जे काय आयसोचं सेकंडरीचं यंगचं एक्झाम्पल आहे आपलं. ठीक आहे, आता बघू शकतो इथं जे काय तर इथे बघा NH2 इथे जसं जसं प्रेझेंट आहे या इथं प्रेझेंट आहे आणि इथे एक प्रकारचा असं आहे. जनरली आपण पाहायला गेलो ठीक आहे तर आपण जे बघत आहोत कॉमन नेम बघत आहोत. ठीक आहे, कॉमन नेम मध्ये बघा आता सुरुवातीला आयसो कसं काय ठीक आहे. बघा आता याचं नाव आहे आयसो ब्युटिल अमाइन. ठीक आहे, आता बघा ब्रांचिंग जर असलं तर ब्रांचिंग खाली सुद्धा असू शकते वर सुद्धा असू शकते किंवा आपण आयसो जरी स्ट्रक्चर म्हणलं तरी आपण ते राहू शकतो. ठीक आहे, आता बघायला गेलं आपण तर बघू शकतो आपण इथं म्हणजे 1 2 3 4 म्हणजे आपलं काय असेल 4 कार्बन ॲटम फ्यूज झालं. ठीक आहे, पण हे स्ट्रक्चर कोणत्या पद्धतीचं आहे आयसो आहे सेकंडरी आहे टर्शियरी निओ तो आयसो स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, आपण याला आयसो किंवा सेकंडरी सुद्धा म्हणू शकतो जे तुम्हाला बेटर म्हणू शकतो आणि आयसो सेकंडरी एकच असेल. ठीक आहे, बघा आता हे सुरुवातीला हे स्ट्रक्चर असल्या असं कारणानं आपण त्याला आयसो म्हणतो आणि 4 कार्बन ॲटम असल्याने तो आपला जो ब्यूट झाला आणि आपण कॉमन नेम त्याला ब्यूट आपण ब्यूटी कन्सिडर करत असतो. त्यानंतर आपला जो सफिक्स आहे सर असं ठीक आहे तो आपला अमाइन झाला. काय झाला आपला तो अमाइन झाला म्हणजे असं नाव आयसो ब्युटिल अमाइन. काय नाव दिलं तर आयसो ब्युटिल अमाइन झालं. कम टू द नेक्स्ट एक्झाम्पल like this NH2 present here around here this belong to the secondary butyl amine. ठीक आहे, इथं सुरुवातीला आपण इथे केला होता आणि आता अमाइन आपला जो काही इथे आहे सर असं एक्झाम्पल मध्ये एक प्रकार नावामध्ये काहीच फरक नाही. याचं सुद्धा हेच नाव आणि याचं सुद्धा हेच नाव फक्त आपण NH2 ग्रुप थोडासा आपण तो मुवमेंट केला. ठीक आहे, आता बघा इथं नाही का याप्रमाणे असल्या कारणाने तो आपला सेकंडरी झाला. यालाच आपण आयसो सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे, त्यानंतर बघा आता 1 2 3 4 कार्बन ॲटम असला तो ब्यूट झाला like the butyl and suffix attached to the amines called as the secondary butyl amine. There are also 1 2 3 4 ठीक आहे 4 कार्बन ॲटम आहे. ब्यूट बिलॉंग करतो म्हणजे 4 कार्बन ब्यूट असतो ब्युटिल झाला आणि ऍक्च्युअली तो एका प्लेन रेशो मध्ये असल्या कारणाने सरस आपण एन कन्सिडर करत असतो. यांना ब्रांचिंग होती म्हणून आपण त्याला आयसो सेकंडरी म्हणतो आणि एक प्रकारचं 4 कार्बन ब्युटिल झाला आणि सफिक्स त्यात आपलं सरस अमाइन झालं. ठीक आहे, आणखी पुढचे एक्झाम्पल आपण पाहू शकतो. बघा आता आणखीन महत्त्वाचे एक्झाम्पल आहे जसं आपण एन आयसो सेकंडरी पाहिलं त्यानंतर मग टर्शियरी निओ बघायचं आहे. बघू शकतो आपण इथं जे काय तर सुरुवातीला आपण आधीपासून शिकत आलो की टर्शियरी मध्ये आणि निओ मध्ये मेजर फरक आहे सर. ठीक आहे, टर्शियरी मध्ये सेंट्रल कार्बन ॲटम असतो त्याला जर का डायरेक्टली तो सेंट्रल कार्बन ॲटम अटॅच असतो म्हणून आपण टर्शियरी म्हणतो आणि जेव्हा एक प्रकारचा सेंट्रल कार्बन ॲटम तो अटॅच नसतो कोणत्या फंक्शनल ग्रुप म्हणा किंवा एक प्रकारचा हॅलाइड म्हणा. ठीक आहे, तर तो ऍक्च्युअली एका निओमध्ये मोडत असतो. हा बेसिक फरक आहे सरस लक्षात ठेवला पाहिजे. त्याचप्रमाणे इथं बघा आता हा सेंट्रल कार्बन ॲटम झाला हा जो सेंट्रल कार्बन ॲटम झाला इथे नाही का तो डायरेक्टली सरस अमाइन ग्रुप सॉरी एक प्रकारचा NH2 सरस नाही का तो अटॅच अमाइन ग्रुप आणि अटॅच असल्या कारण सरस तो आपण टर्शियरी मध्ये सरस मोडतो. इथे बघा इथे एकदम शेवटी आहे. ठीक आहे, इथे एकदम शेवटी आहे डायरेक्टली अटॅच नाही त्या कारण सरस तो निओमध्ये मोडतो. आता बघायचं आपण नेमकं की कोणते टर्शियरी स्ट्रक्चरची सुरुवात कधी पण लक्षात ठेवायची की 4 कार्बन ॲटम सुद्धा असते आणि कोणत्या पण निओ स्ट्रक्चरची सुरुवात कमीत कमी 5 कार्बन ॲटम होऊ शकते. निओ ब्युटिल या प्रकारचं कधी नसते. टर्शियरी प्रोफिल अशा प्रकारचं कधी स्ट्रक्चर नसते मुळात. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. हे बघा आता हे स्ट्रक्चर या प्रमाणे असल्या कारणाने तो टर्शियरी झाला टीनेज टर्शियरी. ठीक आहे, आणि 1 2 3 4 कार्बन ॲटम असल्याने सरस एक आपला एक प्रकारचा ब्युटिल झाला आणि सफिक्स त्याला ऍड करायचा आपला अमाइन. त्याचप्रमाणे बघा ठीक आहे आता हे स्ट्रक्चरला या सेंट्रल कार्बन ॲटम झाला सरस आपला सेंट्रल कार्बन ॲटम झाला याच्यामध्ये हा झाला होता. ठीक आहे, आता इथं बघा इथं तो एक प्रकारचा हे जो NH2 ग्रुप आहे ठीक आहे तो डायरेक्टली अटॅच नसल्या कारणाने तो आपला सरस निओमध्ये मोडणार आणि निओमध्ये मोडत असल्याने सरस लक्षात ठेवायचं. आता या पद्धतीचं स्ट्रक्चर असं तो निओमध्ये जाते आणि कार्बन ॲटम मोजायची 1 2 3 4 5 6 हेक्सिल. ठीक आहे, आणि सफिक्स करायला आपल्या सरस कॉमन मध्ये अमाइन्स लागले. ठीक आहे, ते जनरली बघा ठीक आहे आता निओ हेक्सिल अमाइन. ठीक आहे, कधी पण लक्षात ठेवायचं की कॉमन नेम्स असते सरस अमाइनचे ते कधी पण जे नायट्रोजन ॲटमला सरस अल्किल किंवा ऑलिल ग्रुप सरस तो अटॅच आहे. ठीक आहे, ते अटॅच असल्या सरस तो अल्किल ऑलिल ग्रुप सुरुवातीला लिहायचं आणि त्याला एक प्रकारचं सफिक्स जोडायचं अमाइन्स म्हणून. ठीक आहे, जनरली आपण आता एन आयसो सेकंडरी टर्शियरी निओ नेम पाहिल्या सरस आणि इत्यादी नाव आहे सरस ते कॉमन नेमशी बिलॉंग करतात. आता आपल्याला बघायचं IUPAC नेम ऑफ अमाइन्स. बघा आता IUPAC नेम आपल्याला बघायचे आहे की याचा आपल्याला प्रायमरी सेकंडरी आणि टर्शियरी तिन्ही अमाइनचे सुद्धा IUPAC नेम मध्ये सरस डिफरंट असतात. बघू शकतो आपण प्रायमरी अमाइनचं नाव आहे अल्कॅन अमाइन्स, सेकंडरी अमाइन्सचं नाव आहे
अल्किल अल्कॅनामाइन्स, टर्शियरी अमाइन्सचं नाव आहे डाय अल्किल अल्कॅनामाइन. बघा आता सुरुवातीला प्रायमरी अमाइन म्हटलं त्याच्यामध्ये फक्त एकच अल्किल ग्रुप आहे आणि त्याला आपल्याला एक प्रकार सफिक्स जोडायचा अमाइन. त्यानंतर सेकंड मध्ये बघितलं आपण अल्किल अल्किल दोन ग्रुप आहे सर ठीक आहे, म्हणून आपण तो सेकंड म्हणू शकतो आणि त्याला सफिक्स सुद्धा अमाइन जोडायचा. त्यानंतर बघू शकतो आपण जे काय तर टर्शियरी मध्ये ऍक्च्युअली तीन ग्रुप असले पाहिजे सर ठीक आहे, विच मे बी अरिल और अल्किल ठीक आहे, आणि ऑल्सो विच मे बी सेम और डिफरंट ठीक आहे. तर डाय अल्किल मध्ये दोन झाले सरस आणि आपलं अल्कॅनामाइन मध्ये तिसरं झालं. म्हणजे जनरली अनेक लक्षात ठेवायचं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक प्रकारचं जेव्हा आपण अल्केन कन्सिडर करत असतो, अल्केन ALKANE ठीक आहे, तर याच्यामध्ये ई आपण काढून टाकत असतो किंवा सरस रिप्लेस करत असतो ठीक आहे. आयपीएससी मध्ये आपण अल्केन मधला ई सरस रिप्लेस करतो अमाइन्स नंतर ठीक आहे. अनेक लक्षात ठेवायचं. प्रत्येक याचे प्रायमरीचं सेकंडरीचं आणि टर्शियरी अमाइनचं विशिष्ट प्रकारचे नाव असतात, त्याप्रमाणे आपण त्याला करू शकतो. आणि हे जे नेम्स आहे अल्केन अमाइन्स असं आपण लिहू शकत नाही, ते कंबाईन्स नेम आहे, त्याला डिफरंट पद्धतीने आपण लिहू शकत नाही. बघा आता हे अल्किल वेगळा शब्द आहे आणि अल्केन अमाइन म्हणजे एक प्रकारचा जो अल्केन अमाइन शब्द आहे तो सरस एकत्रच लिहायचा नाही, तुम्ही त्याला पुढे लिहिसाल तुमचं नाव सरस चुकीचं धरलं तर ठीक आहे. परत एकदा आपण शकतो प्रायमरी सेकंडरी टर्शियरी अमाइनचं जे एक प्रकारचं नाव आहे ठीक आहे. प्रायमरी अमाइनचं नाव आहे अल्केन अमाइन गोड दिसू शकतो मला. सेकंडरी अमाइनचं नाव आहे अल्किल अल्कॅनामाइन. टर्शियरी अमाइनचं नाव आहे डाय अल्किल अल्कॅनामाइन ठीक आहे. आता वन बाय वन आपल्याला बघायचं आहे. सुरुवातीला आपण बघू शकतो प्रायमरी अमाइन्स ठीक आहे, आयपीएस नेम काय असेल ते ठीक आहे. यस, द नेक्स्ट एक्झाम्पल इज द CH3NH2 C2H5NH2 and also we like about the adding the suffix of the common name generally the amines, but in this the case of the alkane ALKane and which is the replacement of the E by the amines like the methane. Yes, but in which the E is replaced like the amines like the methenamine, and these words are the commons not right on the separate. Then also next example is the C2H5NH2, then also called where is the there is no E is present, ethenamine. There are the only one words, there is no different word. Then also the C3H7NH2 propanamine, it is also called as one propanamine. And also like this example, these are the complete example. And also we write down the numbering of the example in the 5 numbers 1, 2 and 3. Yes, then also number 4 example is the 2-butanamine, because in this the near about the second carbon atom and also the NH2 group is attached to the secondary carbon atom called as the 2-butanamines, and also 1, 2, 3, 4 called as the but, and I also write down the suffix to the amines. And also the 5 number example 2-methyl 1-propanamines, like the numbering first which is present in the function group nearer to the carbon atom like 1, 2 and 3. But in the IUPAC name we write down about the first of all the branching, then the alkyl group and adding the suffix. Yes, first of all the prefix is the 2-methyl because the CH3 is attached to the secondary carbon atom called as the 2-methyl, and then also 1 number carbon atom attached to the NH2 group called as the amino group called as the 1-propanamine. These are the 5 example of the common name like the methenamine, ethenamine, propanamine, 2-butanamine, and also the 2-methyl 1-propanamine. Another example of this amines. बघा आता सेकंडरी अमाइन आपल्याला बघायचं आहे. सेकंडरी द आयपीएस नेम ऑफ सेकंडरी अमाइन इज द अल्किल अल्कॅनामाइन. म्हणजे याच्यामध्ये दोन अल्किल ग्रुप प्रेझेंट असतात आणि अगदी सुरुवातीला लक्षात ठेवायचं लागेल की अल्किल कोणाला कन्सिडर करायचं आणि अल्कॅनामाइन कोणाला कन्सिडर करायचं. लक्षात ठेवायचं की जो ग्रुप म्हणजे ऍक्च्युली स्मॉलर आहे, जो अल्किल ग्रुप स्मॉलर आहे त्याला आपण अल्किल कन्सिडर करणार, आणि जो स्मॉलर पेक्षा थोडा बिगर आहे त्याला आपण अल्कॅनामाइन कन्सिडर करणार. लक्षात ठेवायचं. आता बघा मिथिल आणि इथिल याच्यामध्ये स्मॉल आपण अल्फाबेटिकली इथे घेऊ शकत नाही, इथं आपण फक्त स्मॉल घेऊ शकतो, स्मॉलर बल्कियर घेऊ शकतो ठीक आहे. जेव्हा अल्फाबेटिकली जातो त्या वेगळा असतो काय ते इथरमध्ये म्हणा याच्यामध्ये म्हणा ठीक आहे. पण इथं आपल्याला जे काय तर अल्किल कोणाला घ्यायचा आहे, जो अल्किल ग्रुप लहान आहे त्याला आपल्याला अल्किल कन्सिडर करायचा आहे आणि जो अल्किल मोठा आहे त्याला आपल्याला अल्कॅनामाइन कन्सिडर करायचं ठीक आहे. जनरली पाहू शकतो म्हणजे काय तर इथं बघा 1, 2, 3 एक्झाम्पल सिंपल अमाइनचे सर्स आहे ठीक आहे. म्हणजे आपल्याला मिथिल मिथेनामाइन म्हणू शकतो, इथिल इथेनामाइन म्हणू शकतो, प्रोपिल प्रोपेनामाइन म्हणू शकतो. हे एक प्रकारचे सिंपल झाले ठीक आहे एक्झाम्पल. आता इथं बघू शकतो काय तर CH3NH आपण सेकंडरी अमाइनचे एक्झाम्पल बघतो. NH त्यामध्ये कंपल्सरी असतं ठीक आहे. आता बघा इथे नाही का C2H5 मोठा आहे की CH3 मोठा आहे, C2H5 मोठा आहे सर्स आणि CH3 लहान, म्हणून आपण या CH ला आपण पहिले अल्किल कन्सिडर करणार म्हणजे मिथिल आणि C2H5 आपण इथेन कन्सिडर करणार आणि E आपण तो रिप्लेस केला आहे अमाइन्स म्हणून आपण त्याला मिथिल इथेनामाइन असं म्हणणार.
त्यानंतर आपलं एक्झाम्पल आहे C2H5 NH3C3H7. ठीक आहे, इथं बघा आता इथे काय, इथं आपला इथिल लहान आहे आणि प्रोपिल सरसं मोठं आहे, म्हणून त्याला आपण प्रोपिलला प्रोपेनामाइन कन्सिडर करणार आणि इथिलला आपण अल्किल कन्सिडर करणार. ठीक आहे, म्हणून तो झाला प्रकारचा इथिल प्रोपेनामाइन. वन अगेन्स्ट रिमेंबर अल्किल अल्केनामाइन मध्ये लक्षात ठेवायचं की जे आपला अल्किल ग्रुप लहान आहे, ठीक आहे, म्हणजे मिथिल पेक्षा जर मोठा असेल तर ठीक आहे, तर जे काय असेल त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की जो अल्किल ग्रुप लहान आहे त्याला आपला अल्किल कन्सिडर करायचा आहे आणि तो अल्किल ग्रुप पेक्षा थोडा मोठा आहे त्याला आपला अल्केनामाइन कन्सिडर करायचं. हे आपले जनरली हे सर्व जे काही एक्झाम्पल झाले हे एक्झाम्पल पाहू शकतो. ठीक आहे, आता अनदर एक्झाम्पल पाहू शकतो आपण पुढे. आता बघा दुसरे एक्झाम्पल आपण पाहू शकतो आपण CS3NH4H9 C4H9 NH3H7 C6H6. ठीक आहे, आता बघा वन बाय वन आपले एक्झाम्पल बघायचे. CS3NH4H9 याच्यामध्ये आपला अल्किल ग्रुप कोणता आहे, लहान, हा वाला लहान, याचं नाव आहे मिथिल. ठीक आहे, आणि तो ऍक्च्युली कुठे जरी लिहिलेला असला तरी तो या साईडला जरी असला या साईडला असला काही फरक पडत नाही, फक्त आपला जो बल्कियर आहे आणि जो स्मॉलर आहे याच्यात फक्त आपला डिफरन्स करायचा. याचं नाव आहे मिथिल 1 ब्युटॅनामाइन. ठीक आहे, C4H9 ब्युटॅनामाइन झालं आणि मिथिल काय आपलं सरस तो सॉरी CS3 काय आपलं सरस मिथिल झालं. ठीक आहे, त्यानंतर C4H9 C3H7 यामध्ये आपला बल्कियर कोणता आहे, स्मॉलर कोणता आहे, सरस बल्कियर C4H9 आहे आणि स्मॉलर कोणता आहे C3H7, म्हणून त्याला आपण अल्किल प्रोपिलला आपण अल्किल कन्सिडर करणार आणि आपलं C4H9 आपण अल्केनामाइन कन्सिडर करणार, ब्युटेनामाइन झालं सगळं. ठीक आहे, आता हे C6NH आणि CS हे थोडंसं वेगळे एक्झाम्पल आहे, बघू शकतो आपण. या स्ट्रक्चरचं कॉमन नेम आहे मिथिल ॲनिलीन. काय नाव आहे सरस या C6NH चं कॉमन नेम आहे मिथिल ॲनिलीन आहे कॉमन नेम आणि याचं आयपीसी नेम आहे मिथिल बेन्झेनामाइन. काय नाव आहे सरस मिथिल बेन्झेनामाइन याचं सरस कॉमन नेम आहे, सॉरी आयपीसी नेम आहे. ठीक आहे, दोन्ही नाव लक्षात ठेवायचं. जेव्हा मिथिल पासून सुरू होते दोन्ही मिथिल पासून होते, पण मिथिल ॲनिलीन म्हणलं या स्ट्रक्चरचं सरस ठीक आहे तो आपला कॉमन नेम झालं आणि मिथिल बेन्झेनामाइन म्हणलं तो आयपीसी नेम. ठीक आहे, तर हे ऑल अबाउट झालं एक प्रकारचं सेकंडरी अमाइन. आता बघायचं टर्शियरी अमाइनचं. ठीक आहे, पुढे एक्झाम्पल बघू शकतो आपण टर्शियरी अमाइन. बघा आता आपल्याला बघायचं आहे आयपीसी नेम ऑफ टर्शियरी अमाइन इज डायअल्किल अल्केनामाइन. ठीक आहे, आतापर्यंत आपण बघितलं होतं की अल्किल अल्केनामाइन किंवा अल्केनामाइन. आता बघायचं आहे डायअल्किल अल्केनामाइन, याच्यामध्ये टर्शियरी अमाइनचं आपल्याला सरसर 3 अल्किल किंवा अल्किल ग्रुप सरसर प्रेझेंट असले पाहिजे. आता बघू शकतो आपण काय तर CS3 CS3 आणि N. ठीक आहे, याचं नाव झालं डायमिथिल मिथेनामाइन C2H5 हे तिन्ही ऐकून नाही का, दोन्ही एक्झाम्पल सरस सेम आहे, सिंपल अमाइनचे एक्झाम्पल आहे, सिमेट्रिक आहे अमाइनचे एक्झाम्पल आहे, म्हणून आपण डायइथिल इथेनॉल म्हणलं. पण आता इथं तिसरं जे एक्झाम्पल आहे C2H5 CS3 C3H7 प्रत्येक अल्किल ग्रुप हा डिफरंट आहे आणि डिफरंट असल्या कारणाने आपल्याला त्याचं एक प्रकारचं अल्फाबेटिकली सरसर नंबरिंग द्यायचं आहे. सुरुवातीला बघा आता काय म्हणलं आपण सरसर यामध्ये टर्शियरी अमाइनमध्ये अल्फाबेटिक द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपला सरसर जो अल्किल ग्रुप लहान आहे त्याला आपला अल्किल कन्सिडर करायचा आणि जो अल्किल ग्रुप मोठा आहे त्याला आपला अल्केनामाइन कन्सिडर करायचं. यामध्ये आपल्याला बघा आता डायअल्किल अल्केनामाइन मध्ये आपल्याला त्याचं एक प्रकार या मॅनरमध्ये आपलं सरस नाव काढायचं आहे. बघा आता C2H5 CS3 C3H7. ठीक आहे, आता बघा यामध्ये बघायला गेलो आपण ते इथिल हा अल्फाबेटिक पहिले येतो, त्यानंतर मिथिल येतो आणि त्यानंतर शेवटी आपला सरस होतो काय प्रकारचा आपला प्रोपेनामाइन येतो. ठीक आहे, म्हणून आपण म्हणू शकतो काय तर आयपीसी नेम टर्शियरी अमाइनमध्ये आपण म्हणलं डायअल्किल अल्केनामाइन जो आपण लिहित असतो. ठीक आहे, लिहित असताना आपण म्हणू शकतो की अल्फाबेटिकल तो पहिले येतो तो घ्यायचा, त्यानंतर सेकंड, त्यानंतर थर्ड आणि जो आपण सफिक्स आहे तो अल्केनामाइन तो एक प्रकारचा शेवटचा तो अल्केन आहे त्याला कंबाईन मध्ये लिहायचं, त्याला डिफरंट करून त्याचं फोल्ड करून लिहायचं, आपलं नाव सर्व चुकू शकतं. ठीक आहे, पुढचे एक्झाम्पल आपण बघू शकतो आपण आणखी. बघा आता शेवटचे एक्झाम्पल आपले डायअल्किल अल्केनामाइन टर्शियरी अमाइनचे एक्झाम्पल. ठीक आहे, आपण बघू शकतो इथे आता की आधी आपण म्हटलं होतं की जेव्हा आपला तो अल्फाबेटिक लिहा सुद्धा घ्यायचा, पण हे एक्झाम्पल थोडंसं एक्सेप्शनल आहे. ठीक आहे, याच्यामध्ये नाही का 2 अल्किल ग्रुप सेम आहेत आणि एकच फक्त सरसं डिफरंट आहे. म्हणजे बघा आता 2 अल्किल ग्रुप जर सेम असेल, ठीक आहे, तर तो सुरुवातीला नाही का डायअल्किल मध्ये सरसं घ्यायचं आणि मग तो ऍक्च्युली तो लहान असू द्या मोठा सुद्धा अल्फाबेटिक कसा सुद्धा असू द्या. ठीक आहे, पण जे 2 सरसं सेम आहेत अल्किल ग्रुप बघा एक्सेप्शनल एक्झाम्पल आहे बरेचसे. ठीक आहे, ठीक आहे, आधीचे वेगळे आताचे वेगळे. ठीक आहे, जर 2 अल्किल ग्रुप जर त्या सेम असेल तो लहान असू द्या मोठा असू द्या अल्फाबेटिकली मागे पुढे सुद्धा असू द्या, पण त्याला आपण डायअल्किल मध्ये सरसं कन्सिडर करा. इथं बघा C3H7 डायप्रोपिल मध्ये सरसं येणार आणि बघायला गेलं आपण तर प्रोपिल नंतर येतो, ब्यूट पहिले येतो, पण याच्यात या असल्या कारणाने की आपण C4H9 ला ब्युटेनामाइन कन्सिडर करणार आणि या C3H7 ला डायअल्किल कन्सिडर करणार सरसं. आणि बघा त्यानंतर आता बघा
हा जो आपला एक्झाम्पल इथं बघायला गेलो ठीक आहे, C3H7 C5H11 C12 ठीक आहे, त्याला आपण ब्युटिल प्रोपिल पेंटॅनॉन आपण सुद्धा असं म्हणू शकतो ठीक आहे. आणि अगदी शेवटचं एक्झाम्पल गेलं टर्शनमध्ये पाहायला गेलं ठीक आहे, C6H5N CS3 CS ठीक आहे. आता बघा याचं जे एक्झाम्पल आपण कॉमन नेम आणि ऍप्लिकेशन नेम बघायला गेलो तर बघा याचं कॉमन नेम आहे डायमिथिल एनिलीन ठीक आहे. जर का शब्दामध्ये एनिलीन असा शब्द आला तो आपण कॉमन नेमच असणार, तो ऍक्च्युअली कोणता आयपीएस नेम नसणार ठीक आहे. आणि लक्षात ठेवा याचं आयपीएस नेम झालं डायमिथिल बेन्झेनामाईन ठीक आहे. या स्ट्रक्चरचं जे नाव झालं सरसं डायमिथिल बेन्झेनामाईन झालं, कॉमन नेम झाला डायमिथिल एनिलीन ठीक आहे. जनरली लक्षात ठेवा चला, नोट्समध्ये बरेचसे एक्झाम्पल आहेत, थोडीशी काही नावामध्ये थोडं करेक्शन होऊ शकते, करेक्ट करू शकतो आपण. जनरली आपण जे काही व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघत आहोत या प्रकारचे जे अमाईनचे एक्झाम्पल आहे प्रायमरी सेकंडरी टर्सरी ठीक आहे, तर आपण पाहायला गेलं तर सर्व काही मिळू शकते. आणि नोट्समध्ये आपण जे काही तसं मेन्शन केलंच आहे की अशा एक्झाम्पलचं आणि याच्या आधीचे एक्झाम्पल जे काय आपण नाव कसं कन्सिडर करू ठीक आहे. आता शेवटचा आपला जो भाग आहे थोडं अनादर आयपीएस नेम आपलं याचा ॲरोमॅटिक्स आहे ते आपण पाहू शकतो. आणि यामध्ये जर तुम्हाला काय अडचण असेल तर आपण नोट्समध्ये जे काय करू शकता आणि याच्या पलीकडे जर तुम्हाला नसेल समजा तुम्हाला विचारू शकता ठीक आहे. आपण आता शेवटचा भाग आहे आपण नॉमिनक्लेचरचा पाहू शकतो ठीक आहे. तर इत्यादी प्रकारे आपण त्याचं अमाइन्स इंट्रोडक्शन्स क्लासिफिकेशन्स आणि जे आपण नॉमिनक्लेचर बघितलं ठीक आहे. यामध्ये या व्हिडिओ बघून तुम्हाला जर काय अडचण आला ठीक आहे आपण नोट्स वाचू शकता, नोट्समध्ये जर का तुम्हाला काही समजलं नसेल तुला करू शकता. आणि सर्व मिळून आपण जे काही एक्झाम्पल बघितले ठीक आहे. जनरली नोट्समध्ये खूप सारे एक्झाम्पल आहेत पण आपल्या व्हिडिओमध्ये लिमिटेशन असल्या कारण आपण वन बाय वन एक्झाम्पल घेऊ शकत नाही. काही जर अडचण असेल आणि अभ्यास करताना तुम्हाला विचारू शकता. आणि अजून जे आपण जे काय आपण अमाईनबद्दल शिकलो इथं आपण म्हणू शकतो ठीक आहे. थँक्यू.